वारी म्हणजे काय आणि वारीचा आपला खरा अर्थ काय? वाघ कुठं दिसला तर सांभाळून जा आपला वाघ. 79 वर्षाचे आहेत. अनुभव कसा आहे साईबाबा बद्दल? मला तू या दिंडी बद्दल काय सांगशील आपल्याला? ही 9 दिवस एकदम मोफत सेवा करता. 9 दिवस येत आहे, त्याच्या आधी तुमची तयारी कशी असते? किती दिवस आधीपासून तुम्ही ही तयारी करता? ओम साईराम, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. थोडा दमलेलो आहे, पण आपण हा ब्लॉग रात्री सुरू करतो, तर आता दुपारी सुरू केलं, म्हणजे संध्याकाळी. आता 5 वाजलेत. आम्ही निघाले वस्तीवरची. अशा खतरनाक लोकेशनवरची जाणार आहोत ना, तिथं वाघ दिसते म्हणजे असं बोलतात. मग अध्यक्षांनी वगैरे सूचना दिली, सो आता ब्लॉग सुरू करूया आणि ते रस्त्याला जाऊया आणि बघूया आपल्याला वाघ दिसते काय. चालेल, सुरू करूया हा ब्लॉग. ओम साईराम. हे बघा, शिर्डीला ज्याचे लागतील पाय, ह्यो एक असा वाट आहे जो शिर्डीला जातो. हा बरोबर काका, हा एक वाट. हाय, ओम साईराम. काय नाव तुझा आणि तुझा? आज सकाळपासून चालताय ना तुम्ही? सकाळपासून चालतात हे 2 जण. ओम साईराम. आता आपली जी चंदनापूरमध्ये वस्ती होणार आहे, इथून जो घाट आहे तो सर्वांनी सोबत जायचं. कोणी पटी राहायचं, कोणी फोटोशूट करायचं नाही, कोणी काय करायचं नाही. इथं वाघाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आणि आपल्याला जीवाला काय घटना होऊ नये यासाठी त्याला मिनी अध्यक्ष बनवले. सर्वांनी डबल लाईन करून चालायचं आहे आणि कोणीही इथं कुठे शूटिंग करायचं थांबायचं नाही. सर्वांनी एकसाथ चला. वाघ कुठं दिसला तर सांभाळून जा आपला. वाघ दिसलेला आहे. वाघ दिसलेला. अरे वाघ कसा दिसणार? एवढी पब्लिक बघून, साई भक्त बघून वाघ कसा दिसणार सांग? तू वाघापेक्षा कमी आहेस. सगळे वाघ आहे बघा. यो आमचा वाघ आहे, यो मामा आमचा एवढा मोठा वाघ असताना कसा वाघ येईल काय? साईराम. पालखीचं स्वागत बघा कसा केलाय. साईनाथ महाराज की बाबा तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला. लय दिवसाचं होतं मनानं, लय दिवसाचं होतं मनानं, आज दिवस उगवला. चला, साईबाई सकाळ. काल थोडासा ब्लॉग शूट केला, त्याच्यानंतर आत्ताचा हा ब्लॉग. काल थोडासा ब्लॉग चालू केला तिकडशीच, जिथून तुम्हाला सांगितलं म्हणजे बघितलाच असेल तुम्ही. आणि आता बघा, आम्ही सकाळ सकाळ रेडी झाले मस्तपैकी. छोटे उस्ताद चालायला एकदम रेडी. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. झाली ना आपली तयारी? निघायचं ना. आजचा पल्ला कसा आहे का? आजचा पल्ला काही जास्त नाही, आज कमी आहे आणि सर्वांना आरामदायक असा आजचा पल्ला राहणार आहे. आजचा आणि उद्याचा. आता आपले शेवटचे 2 दिवस राहील. जसे जसे आम्ही जवळ आलोय तसा तसा साई भक्तांचा उत्साह वाढत चाललेला आहे आणि ते अजून जोमाने चालतात. पण आता पल्ला आमचा कमी झालेला आहे. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. चला, ओम साईराम.
सगळ्या बॅगे वगैरे. आणि आता आपण ओम साईराम चाय पिऊया. ओम साईराम ओम साईराम. चला ओम साईराम. काल बघा आपली जिथं वस्ती होती तिथं एक साईबाबाचा देऊळ होता, तिथंच मस्त रात्री भजन वगैरे पण झालं, ते सुद्धा मी दाखवलं थोडक्यात. आणि बघा पालखी बघता आता साईबाबाची मस्त फुलाने सजवलंय. ओम साईराम. आणि आज मी आपले दिंडीत म्हणजे जे वयस्कर आहेत, जे अनुभवी माणसं आहेत त्यांना विचारणार आहे एक हा प्रश्न, वारी म्हणजे काय. बघूया कोण आपल्याला याचा चांगलं उत्तर देऊ शकते. बघूया, चला पाठी जाऊया आणि विचारूया त्यांना. आम्ही मगाशी थांबलेलो तिकडं एक स्टॉप घेतला, त्याच्यानंतर आता डायरेक्ट नाश्त्याचा स्टॉप घ्यायला थांबणार आहोत. साईराम आपल्यासोबत आता महेश दादा दिसते. बरेच ब्लॉगमध्ये ओम साईराम बरेच ब्लॉगमध्ये भजन, सुंदर भजन ऐकलं असाल त्याचा तुम्ही. दादा तुझा कसा अनुभव आहे या दिंडीतून? या दिंडीचा म्हणजे या दिंडीला आता 10 वर्ष झालीत. त्या अगोदर आम्ही नागावात दिंडीतनं राहतो, अंबिकावाडीतनं. त्या तिथे पण 10 वर्ष झाली. तिथं पण 10 वर्ष म्हणजे तुझा 20 वर्षाचा अनुभव आहे. आणि भजन दादा कधीपासून तू करतोस का, तुला आवड आहे त्याची पहिल्यापासून? 15 वर्षाचा असतानापासून, लहानपणापासूनच भजनाची आवड आहे. तुमचं भजन मंडळ आहे. हां, पहिला वारकरी असायचा, आता संगीत भजन आहे. साईराम 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 हां. काय साईराम नाव काय आपला? रमेश हरचंद्र माली. पालखीत बरेच दिवस झाला, मला तुमच्याशी बोलायचा होता पण आजचा 8वा दिवस आहे, जरा लेट आलोय. पण किती वर्षाचे आहात तुम्ही ते सांगा? 79 वर्षाचे आहेत आणि बाबा कंटिन्युअसली चालत आहेत. साईराम किती वर्षाचा अनुभव असेल तुम्हाला? मी आज 24 वर्ष येते. हा 24 वर्ष माझा आहे. हा 24वा वर्ष चालत येते. ह्या आधी कुठल्याही दिंडीतून जायचं? नागावातल्या अंबिकावाडीतल्या. अच्छा. आणि वारीबद्दल आपल्याला काय सांगाल आणि तुमचा अनुभव कसा आहे साईबाबा बद्दल? मला एवढा अनुभव आला, मी एवढा सुखी आहे. बायका पोरांचा सर्व मला सर्व बरकत मिळाली याच्यामध्ये. बरकत मिळाली म्हणजे जेव्हापासून या वारीला जातापासून मला बरकत मिळाली. मी चांगलं झालो, सुधारला. म्हणजे वारीमध्ये येऊन आपण साईबाबाचं नाम घेऊन त्याची एक भक्ती भावनाची श्रद्धेने आपण त्याच्या इथं जातो. हा, आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला आलेला पक्का अनुभव आला. आणि मी आता का असं म्हणजे सांगतो तुम्हाला माझा एक अनुभव. गेल्या वर्षी मी खूप दमलेलो, पहिले गेलतो नागावातून. आता मी विचार केलेला नाही पुढच्या वर्षी मला नाही जमणार, पण जशी तारीख आली आपली करंजा दिंडीतून, काय ती वेगळीच ओढ लागली मला यायची. मला फॉर्म भरायचा आहे म्हणजे भरायचा आहे, मला चालत जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. ही आपल्या साईबाबांची श्रद्धा आहे आपल्या. मित्रमंडळी आपला समीर दादा आपल्या समोर दिसते. साईराम दादा, बरेच जणांना आता मी वारीबद्दल प्रश्न विचारला आणि त्यांचा वारीतला अनुभव जाणून घेतला. तुझा अनुभव कसा आहे आणि तू काय सांगशील वारीबद्दल? वारी म्हणजे आयुष्यात आपण दैनंदिन आयुष्य जगत असतो नेहमी. आपल्याला देवाबद्दल एवढी श्रद्धा वगैरे नसते, यंग पिढी आहे म्हणून. पण या ज्येष्ठ नागरिक बोला किंवा ही जुनी लोक आहेत, जुनी लोकांमुळे आपल्या देवाची श्रद्धा बोला किंवा त्या दृष्टिकोनातून आपली देवाची कुठली तरी एक सेवा होतोय, त्यातून या दिंडीत येण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे ही दिंडी आपली अशी आहे, या दिंडीमध्ये यंग पिढी जास्त आहे. यंग पिढी जास्त. तू या दिंडीबद्दल काय सांगशील आपल्याला? मी या दिंडीतून ॲक्च्युली माझा हा 8वा वर्ष आहे. आता बाकीच्या बाहेरच्या दिंड्या आहेत त्यांच्याबद्दल काय मला माहिती नाही, पण या दिंडीमध्ये आहे ना जे जेवढे पदयात्री आहेत त्या पदयात्रीचा इन्शुरन्स काढला जातो. त्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत त्यांना नाश्त्यापासून जेवणापासून जे म्हणजे एकदम चांगलं जसं देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. शिस्त म्हणजे रोज सेपरेट ड्रेस कोड असला पाहिजे, कारण जेणेकरून गाड्या वगैरे आल्या रात्रीच्या तर त्यांना ते गाडीवाल्यांना व्यवस्थित दिसू शकेल. आणि शिस्त एकदम ॲक्च्युली पूर्ण जे काय आहे व्यसन बोला किंवा काय जे लोक व्यसन करत असतील ते दिंडीमध्ये 9 दिवस चालताना ते व्यसन पूर्णपणे बंद असतं. आणि जर आपल्यात असं व्यसन करताना करत तर नाही, पण असं जर भेटला तर काय करतात त्याच्या? व्यसन वगैरे त्याला सांग एक वेळेला म्हणजे वॉर्निंग देतात. सेकंड टाइम ते तसं केलं तर त्याला हार नारळ देऊन घरी पाठवतात. किंवा हे दिंडीचे नियम आहेत की आपण जेव्हा देवाच्या ठिकाणी जातो तेव्हा फक्त आपल्या मनामध्ये भाव आणि श्रद्धा असली पाहिजे, या दृष्टिकोनातून त्याला संमत दिली जाते. पण असं कधी घडत नाही. प्रत्येकजण देवाच्या श्रद्धेने येतो, जेवढं देवाची सेवा करता येईल तेव्हा तेवढी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. चला आहे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिकडं आपण पोचलोय. आणि इकडं मला वाटतं आपला नाश्ता झाला का मग पुढं या साईरामच्या धन्यवाद.
अमोल मला काय ओम साईराम. ओम साईराम. एक तुमच्या सर्वांसाठी एक छोटासा प्रश्न होता. वारी म्हणजे काय आणि वारीचा आपला खरा अर्थ काय? वारी म्हणजे आता बघायला गेले तर ओम साईराम हा जन्म सुखाचा एक प्रवास आहे. हा तुम्हाला पैशाने विकत घेता येणार नाही. आपल्याला आपले म्हणजे मुलं बायकाबरोबर सुद्धा देऊ शकत नाही हा स्वर्ग सुख. आपण जो 10 दिवसाचा हा प्रवास आपला आहे तो आपण हाच आपल्या बरोबर म्हणजे बोलतो ना, किती कमवला पैसा तरी कोणाचं काय हे नाही, पण जो हे सुख आहे हा स्वर्ग सुख आहे. आपण त्या सुखाची वाट बघतो, हाच सुख आपल्या मनात राहतो आणि हेच मनात आपण हे करतो. आपण बोलतो ना वर्षभर, आणि आपण श्रद्धे आणि भक्तिभावाने साईबाबाकडे जातो. हो. ओम साईराम. ओम साईराम. तरी बघा आपल्यासोबत आपले सगळे जे आपल्यासाठी जेवणाची सोय करतात, नाश्त्याची सोय करतात, चहापासून जी आपली जी सकाळपासूनची जी सेवा असते ती सगळी यांची इथून होते. आणि आपल्या अजून काका वगैरे पण आहेत. मला एक विचारायचं आहे, आपण तुम्ही जी ही सेवा करता ही 9 दिवस एकदम मोफत सेवा करता. हा, तर हे तुमचे म्हणजे कल्पना कशी आली की आपण साई सेवा करूया 9 दिवस तुम्ही येताय आणि 9 दिवस येताय त्याच्या आधी तुमची तयारी कशी असते? किती दिवस आधीपासून तुम्ही ही तयारी करता? पहिलेच वर्ष आम्हाला पोरं विचारायला आली काय काकी असं आहे तुम्ही म्हणजे याल काय, तर आम्ही पटकन आम्ही हो बोललो. हो आम्ही करू सेवा करू आम्ही. सेवा करू आम्ही. घेतली नाही. आम्हाला पाकिट भरलेली पोराई पैसे भरलेले पाकिट आम्ही घेतली नाही. आम्ही परत देऊ. हा नाही. सेवा म्हणजे सेवा. हा सेवा म्हणजे सेवा. कशी असते 9 दिवसाची? हे 9 दिवसांसाठी तुमची तयारी कशी असते? 9 दिवसाची आम्ही अगोदर पापड करता, मसाला करून घेता. ते आमचा आम्हीच बायका ठरवता आणि आमचा आम्हीच बायका मसाले पापड. हा ते पोराही आमच्या हातातच दिलेला आहे ना, म्हणजे मग त्याप्रमाणे आम्ही ते जवळ आल्या काय स्वतः आम्ही मानवांची करतो. स्वतः बाया आम्ही महिना जात असेल ना? महिनाभर अगोदर म्हणजे जवळ आली का ते आम्हाला हाऊस सुटते. हो आम्हाला म्हणजे उत्सव होते का आता आपली दिंडी येईल, मग आम्ही सगळं कामच करायला जातो. आम्ही भांडी दिंडीची बाहेर काढून म्हणजे तुम्ही वर्षभर वाट बघत असता. जशी आम्ही वाट बघतो तशी तुम्ही पण. आणि नक्कीच खूप चांगलं कार्य करताय. चला आपलीच पोरं आहेत, मग आम्हाला हाऊस वाटते ना का आपले पोरांना आपल्या हातून काही चुकी नाही झाली पाहिजे. बरोबर. आपण व्यवस्थित करू. मग आम्ही बायका एकमेकीला दम देतो, काय वरडर करायची नाही, पिसल करायची नाही. आपली पोरं आहेत, आपण हौशीने करायचं. नाही नक्की 8 दिवस मी जे बघितलंय ना, इतकी चांगली सेवा म्हणजे ना पोरं आहे ना, म्हणजे मम्मी कशी असते तसं तुम्ही आम्हाला बघताय. नक्की या 9 दिवसात असं वाटते का ही आपली पोरं आहेत, भाऊ बहीण आहेत आपले, म्हणजे असं याप्रमाणे आम्ही सेवा करतो. चांगली सेवा करताय. नक्कीच. ओम साईराम. धन्यवाद. रितेश दादाला बघताय समोर आणि त्याचा लुक बघताय बाबा एकदम सोपे डेंजर ना भाई, कामच भीड आहे. हो. ओम साईराम. ओम साईराम. मस्त दिसतोस. थँक्यू. धन्यवाद मामा. बस तुमचा आशीर्वाद राहू दे बस असा. पायी पायी चालला साई द्रोणगिरी पदयात्रा मंडल पायी चालला. कोणशी आलो आपण आता? आपण आलो आपला चाचा सामनापूरवाला. खाता का नेता पिता. आता मामाला नवीन शिकवते. हा. काढले लगेच दिले. गरमागरम वडे, मामाचे वडे काढले दिले. मामा नाही का आता? मामा नाही. मामा गेला बघा. झटका मामाचा झटका बघा. मामाचा झटका येतो. चला, खाता का नेता जो दुकान आहे वडापाववाला फेमस, तो दुकान बघा. सगळी गर्दी भरली आपली पोरांची तिथं आता. आणि इथं आपण थांबलोय देवलामध्ये, इथं सगळी तुझा सोन्याचा जुबा, तुझा दर्शनाला कोल्हापूरचा उभा, तुझा दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. आई गांबाबाई तुझा सोन्याचा जुबा, आई गांबाबाई तुझा सोन्याचा जुबा, तुझा दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा.
हा ब्लॉग इथंच आहे. याच्या पुढचा प्रवास नेक्स्ट ब्लॉगमध्ये सकाळी टाकेल. नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब.